बाळासाहेब थोरात. आज दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बाळासाहेब थोरात यांच्याच नावाची चर्चा होती आणि त्याला कारणे तसं होतं. याचं कारण काय झालेलं आहे का गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे 4-5 दिवसापूर्वी बाळासाहेब थोरात यांच्यावरती एक तथाकथित कीर्तनकार, नाव त्याचं आहे संग्राम, तो स्वतःला बापू पुढे म्हणतो संग्राम बापू भंडारे. तर यांनी काय केलं होतं का यांनी बाळासाहेब थोरातांवरती असा आरोप केला होता का बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला, मारण्याचा प्रयत्न केला, गाडीची तोडफोड केली, अतिप्रसंग केला. तर हे असे त्यांच्यावरती आरोप केले गेले आणि त्यानंतर असं बोललं गेलं का ज्या वेळेस ते त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जो काय आपल्याला माहिती छत्रपती शिवाजी महाराजांनी जो अफजल खान आहे आणि त्याला मारलं, तर तो प्रसंग सांगत असताना बाळासाहेब थोरातांचे कार्यकर्ते उठले आणि त्यांनी ते कीर्तन थांबवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर महाराजांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि गाडीची तोडफोड केली. तर असा त्यांच्यावरती आरोप आणि त्यानंतर लगेच त्या कार्यकर्त्यांवरती केसेस सुद्धा दाखल झाले आणि त्यानंतर आपण बघतोय का अशा बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आणि त्या बऱ्याच प्रतिक्रियांमध्ये आपल्याला हा जो तथाकथित, आपण त्याला कीर्तनकार म्हणू शकत नाही, राजकीय ठेकेदार आहे तो, त्या ठेकेदाराने असं म्हटलं का बाळासाहेब थोरातांसाठी मला नथुराम गोडसे व्हावं लागेल किंवा लॉरेन्स बिश्नोई व्हावं लागेल. आता आपण जरा थोडस ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करूया. याचं कारण काय झालंय का ह्याच सगळ्या गोष्टींना आज प्रत्युत्तर दिलंय बाळासाहेब थोरातांनी एका प्रचंड सभेने. बाळासाहेब थोरातांनी आज याच्या आपल्या संगमनेरमध्ये नवीन नगर रोडला भली मोठी अशी सभा घेतली. लोकही त्या ठिकाणी त्या सभेला उत्स्फूर्तपणे आले आणि गेल्या 4 दिवसापूर्वी ह्या आपण असं म्हणूया ह्या धर्मांध लोकांनी जी काय बस स्टँड वरती थोडासा रास्ता रोको केला होता, काय 200-250 टाळकी होती, पण जर आजच्या ह्या सभेला तुम्ही बघितलं तर हा म्हणजे ही एक सभा नव्हती तर एक तो साधारणतः मूक मोर्चा होता. याचं कारण हा संग्राम भंडारे म्हटलेला होता का मला नथुराम गोडसे व्हावं लागेल किंवा लॉरेन्स बिश्नोई व्हावं लागेल बाळासाहेब थोरातांसाठी, म्हणजे एक प्रकारे मारण्याची धमकी दिली. आणि म्हणून मग आज जो काय होता मोर्चा आयोजित केला होता आणि या मोर्चेमध्ये आज खूप काही लोक होती. आणि मग आता का ह्या एका आरोपाचं, जे आपण म्हणूया एका आरोपाचं उत्तर द्यायचं काम आज बाळासाहेब थोरातांनी केलं. आणि बाळासाहेब थोरातांबरोबर सत्यजित तांबे सुद्धा होते. याचं कारण जे आपले इथले आमदार आहेत आता सध्या, त्यांनी असं म्हटलं होतं का मामाला तर टेकवलंय, ओके, आणि आता भाचा पण टेकवायचा आहे, ओके ठीक आहे, आता ती त्यांची भाषा आहे. पण पहिली गोष्ट, आपल्याकडे वारकरी संप्रदायाचे आदर्श कोण आहे तर संत तुकाराम महाराज आहे, संत ज्ञानेश्वर महाराज आहे. पण ह्या आपण म्हणजे सुपारीबाज कीर्तनकाराला, तर या सुपारीबाज कीर्तनकाराला ते नाही व्हायचं, म्हणजे त्याला संत तुकारामांचा आदर्श नकोय, त्याला संत ज्ञानेश्वरांचा आदर्श नकोय, त्याला आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नकोय, त्याचा आदर्श आहे कोण? लॉरेन्स बिश्नोई आणि नथुराम गोडसे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नथुराम गोडसे हा कार्यकर्ता RSSचा होता आणि त्याने जिनाला न मारता महात्मा गांधींना मारलेला, महात्मा गांधीचा खून केलेला, आणि काही याला सुद्धा तेच व्हायचंय. म्हणून आता आपण याच्यावरून त्याची लायकी काय आहे ती लायकी आपण त्या ठिकाणी समजून घ्या. आणि हे स्वतःला हिंदू म्हणतात. आता बघा, तर हे स्वतःला हिंदू म्हणतात आणि हेच कार्यकर्ते, RSSचे कार्यकर्ते, ते ब्रिटिशांच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळवण्याच्या बाजूने नव्हते. ज्या वेळेस हे संपूर्ण काँग्रेस पक्ष असेल आणि जे भारतातले क्रांतिकारी असतील ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना हे त्यांची गुलामी स्वीकारत होते आणि हे सांगत होते का स्वातंत्र्य देऊ नका म्हणून. आणि कुठलाही यांचा कार्यकर्ता कधीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेला नाही. तर ही एकदम महत्वाची गोष्ट. आणि हा जो आपला वारकरी संप्रदाय आहे, हा वारकरी संप्रदाय हा सर्व धर्म समभाव काही ह्या तत्वावरती चालतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे का वारकऱ्यांमध्ये, कीर्तनकारामध्ये आपल्याकडं मुस्लिम समाजाचे सुद्धा वारकरी आहेत, मुस्लिम समाजाचे सुद्धा कीर्तनकार आहेत. पण आता यांच्यावाले हिंदुत्व म्हणजे कसं आहे का मुस्लिम द्वेष म्हणजेच हिंदू,
असा यांचं सध्या चालू आहे. पण आपण ही गोष्ट मान्य केली पाहिजे का आपल्या देशामध्ये 20% समाज हा मुस्लिम आहे, 80% समाज हा आपला हिंदू धर्माचा आहे. आणि तरी सुद्धा आता काँग्रेसच्या काळामध्ये हे कधी बोंबलले नाही का हिंदू खतरे में, आता ते बोंबलतायत का हिंदू खतरे में. तर ठीक आहे, आता त्याच्या हा विचार करण्याचा भाग आहे. पण आज आपण बघितलंय तर या सगळ्या गोष्टींची पोलखोल आज स्वतः बाळासाहेब थोरातांनी केली. पहिली गोष्ट काय होती, गाडी फोडली का. तर मग आज हे जे 10 तारखेचे, आता ही जी घटना झाली ती घटना माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक झाली आहे 16 तारखेला. आणि 10 तारखेचे 11 तारखेचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत, जे आपला चाळकवाडीचा जो आपला टोल नाका आहे, जो का आपल्या याच्या आळेपाट्याच्या थोडा पुढे आहे, त्या टोल नाक्यावरती त्या महाराजाची गाडी तिकडनं येताना दिसते. आणि त्या गाडीला त्याच वेळेस जो आपण म्हणतो ना साधारणतः लेफ्ट साईडचा जो भाग आहे पुढच्या व्हीलचा, तो त्या ठिकाणी ठोकलेला होता. 10 तारखेला तीच परिस्थिती होती, 11 तारखेला तीच परिस्थिती होती. ती गाडी आपल्या संगमनेरमध्ये येताना सुद्धा तिची परिस्थिती तीच होती. त्यानंतर 4-5 दिवस ती गाडी कुठे गेली नाही, म्हणजे ती गाडी आपल्या इथे संगमनेरमध्ये लपवण्यात आली होती. त्यानंतर महाराज मग परत दुसऱ्या सरकारी गाडीमध्ये फिरताना दिसले आणि कीर्तनामध्ये सुद्धा महाराज एका वेगळ्या गाडीमध्ये आले आणि जाताना त्याच गाडीत गेले. त्यावेळी सुद्धा ही गाडी त्यावेळेस तिथं दिसली नाही. आणि तर म्हणजेच अशा प्रकारे हा जो खोटा आरोप होता, तो खोटा आरोप हा एकंदरीत असा सिद्ध झालाय का कुठल्याही प्रकारे गाडी फोडलेली नाही. परत नंतर असं दुसरा आहे का त्यांनी असं म्हटलेलं आहे का बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रसंग आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अफजल खानाला मारलं किंवा वध केला आणि त्याचं जे आहे त्याच्यावालं कीर्तनामध्ये त्याच्यावालं उदाहरण देत असताना समोरचा माणूस, त्या समोरच्या माणसाने कीर्तन बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण आता इथं असं दिसतंय का पहिल्यांदा आता हे सगळे म्हणतात का बाबा संविधानाने आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलाय, पण आता त्याच संविधानातलं सर्व धर्म समभाव जे आपलं तत्व आहे, त्या तत्वाविषयी या महाराजांचं मत काय आहे. त्याचं मत आहे का सर्व धर्म समभाव हा एक घाणेरडा शब्द आहे आणि तो त्याला मानत नाही. तर म्हणजे आता तुम्ही याची जी काय मानसिकता आहे, तर हा एकदम असा पागल झालेला आहे आणि एकदम धर्मांध असा माणूस आहे. आता ते आपल्याला कळलेच. ओके, आता म्हणजे आता हे सगळे त्याची मानसिकता, विचार वगैरे, लॉरेन्स बिश्नोई, नंतर आपलं नथुरामजी गोडसे म्हणणं वगैरे, यावरनं त्याची मानसिकता कळते. आणि असे म्हणतात का त्याला त्याच्या गावातनं बाहेर काढलेलं आहे असा तो माणूस आहे. ओके, ठीक आहे. आणि तर मग आता इथे यांनी काय केलं आहे, भारतीय राज्यघटनेचा अपमान केला. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय झालेला आहे का, तर ज्यावेळेस महाराज आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा काय केलं, आता हे सगळं असं सांगायचा प्रयत्न केल्यानंतर जो समोरचा कार्यकर्ता आहे का जे असे म्हणतात का तो बाळासाहेब थोरातांचा पीए होता, तर आता त्या ठिकाणी असं झाल्यानंतर समोरचा माणूस आहे कीर्तनात, तो म्हटला महाराज तुम्ही जरा कीर्तनावरती या, तुम्ही जरा अभंगावरती बोला. महाराजांनी उत्तर दिलं, तुझा पाठ आहे का अभंग, जर तू अभंग म्हटला तर मी तुला जे आजचं माझं पाकिट आहे ते पाकिट तुला देणार, नाहीतर तुला थांब थोड्या वेळ, मी तुला 11 वाजेपर्यंत मोक्ष देतो. आता मोक्ष देणं म्हणजे काय आहे, या समाजातून मुक्त करणे. तर म्हणजे महाराजाला म्हणायचं होतं 11 वाजेपर्यंत थांब, मी मोक्ष देतो. महाराज त्याला सारखं म्हणत होते सांग तुझा अभंग पाठ आहे का. तो सामान्य माणूस तो म्हटला महाराज आमच्या जर अभंग पाठ असते तर आम्ही कशाला, तर मग बाबा कीर्तनच आम्ही केलं असताना आम्ही श्रोते वर्ग आहे. पण महाराजांनी त्याला उकसवलं आणि सारखं विचारलं. महाराजांना उठायला उठ म्हणे आणि बोलून दाखव अभंग. असं सगळं रेकॉर्डेड आहे. आणि मग त्यानंतर महाराज इतक्यावरती नाही थांबले, महाराज म्हटले तो सायकोय त्याला मारा. आणि त्यानंतर हे भारतीय जनता पार्टीचे जे काय आहेत ते जवळजवळ 100 जणांचे आपण म्हणतो टवाळ मुलं, तर ती पोहरं त्याच्यावरती धावून गेली. धावून गेल्यानंतर त्यांना मारण्यासाठी का जो कोणी व्यक्ती का ज्या व्यक्तीने महाराजांना अभंग म्हणायला लावलं, अभंगावरती बोलायला लावलं, त्या व्यक्तीचा एक नातेवाईक तर या मॉबवरती मग चप्पल घेऊन धावला.
तर असं ते एकंदरीत सगळं परिदृश्य आहे. पण पहिल्यांदा जे हे 100 आपण म्हणूया टुकार टाकार पोरं आणि ती पोरं तिच्यावरती धावली. तर म्हणजेच इथे कुठल्याही प्रकारे त्यांनी स्वतःहून कीर्तनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला नाही. महाराजांनी त्याला उकसवलं आणि त्याला सायको बोललं आणि त्याला मारा आणि बाहेर काढा असं महाराज बोललेत. आणि त्यानंतर आपण बघतोय का महाराज ते शांत उभे होते आणि त्यानंतर महाराजांनी परत मंदिरात आले, मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि महाराज निघून गेले. कुठल्याही प्रकारे महाराजांकडे कुणीही गेलं नाही, कुठलाही मॉब महाराजांकडे गेला नाही, कुठल्या प्रकारे महाराजांना मारायचा प्रयत्न झाला नाही असं या सगळ्या व्हिडिओमध्ये दिसते. आणि त्याच्या आधी आपण म्हणतो ना, हे जे स्वतःला म्हणतात का बाबा आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्हालाच आमचा धर्म माहिती आहे, बाकीचे सगळे आहेत, बाकीचे सगळे हिंदू, ते काही हिंदू नाहीत का, जे भारतीय जनता पार्टीला मानतात तेच हिंदू, असं सध्या आपल्या देशात वातावरण तयार झाले. आणि पण कीर्तनाची परंपरा आहे, कारण ती एक आपण म्हणतो का नारदाची गादी आहे आणि त्या गादीची परंपरा अशी आहे का आपण कीर्तन चालू असताना गळ्यामध्ये आपल्या विणा असताना कुणीही पार पंतप्रधान जरी आला तरी आपण त्या गादीवरनं खाली उतरायचं नसतं. पण ज्या वेळेस हे जे काही आमदार आहेत आत्ताचे, ते आमदार त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज विण्यासहित तिथे गेले आणि पहिल्यांदा त्यांना पदस्पर्श केला. महाराजांनी गळ्यात विणा असताना आमदाराचं दर्शन घेतलं, बसायला खुर्चीची व्यवस्था केली. मग हे कुठल्या आपल्या संप्रदायामध्ये बसतं? हा धर्माचा अपमान नाही का? तर आपण याचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्यानंतर पुढचा त्यांचा प्रश्न असा होता का त्यांनी माणसं कार्यक्रमात बोलवली. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे का आपल्याला घोलेवाडीमध्ये साखर कारखाना आहे, वेगवेगळ्या प्रकारची कॉलेजेस आहेत बाळासाहेब थोरातांची, आणि ह्या सगळ्यांचा मिळून जवळजवळ 2 ते 2.5 हजाराच्या आसपासचा कर्मचारी वर्ग हा घोलेवाडीमध्ये राहतो. आणि याच्यातला जवळजवळ 95% समाज आपला हिंदू आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की हिंदू समाजातली लोक कीर्तनाला जातात, बोलवा किंवा न बोलवा लोक कीर्तनाला जातात. आणि मग विचार करा, तर म्हणजेच आता यांना असं म्हणायचं आहे का बाळासाहेब थोरातांच्या वेगवेगळ्या संस्थेत काम करणाऱ्या लोकांनी कीर्तनात जायचं नाही, असं त्यांना म्हणायचं नाही ना. याचं कारण आता घुलेवाडीतले जो निम्मी जनता आहे ती बाळासाहेब थोरातांच्या संस्थेशी संदर्भामध्ये असणाऱ्या काय ज्या वेगवेगळ्या संस्था त्या संस्थेमध्ये कामं करते. कुणी आपण म्हणजे मी तुम्हाला सांगितले, कुणी आपल्या याच्या जे काय कॉलेजेस आहेत आपण त्या ठिकाणी काम करतंय, कुणी आपल्या दूध संघात काम करतंय, कुणी साखर कारखान्यात काम करतंय. आणि मग आता याच्यावरती यांना असं म्हटलंय का ही लोक बाळासाहेब थोरातांनी पाठवलीत. अरे बाबा, महाराष्ट्रातली जवळजवळ सगळी जनता ही वारकरी संप्रदायाला मानणारी असते. कुठेही कीर्तन असलं तरी लोक जातात. मग याच्यामध्ये पाठवण्याचा संबंध कुठे येतो? तर म्हणजे असं झालेलं आहे का एकंदरीतच यांनी हा सगळा धार्मिक ठेका घेतलाय. असं यांना वाटतंय का भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असलेलेच फक्त हिंदू, बाकीचे लोक हिंदू नाहीयेत. पण जरी ते असले हिंदू तरी ते खरे हिंदुत्ववादी नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता हे बेगडी हिंदुत्व यांचं जे आहे ते सगळं ह्या आपला हा जो भंडारे आहे, ह्या भंडारे नावाच्या कीर्तनकार तर नाही, तो भाजपचा दलाल आहे तो, कारण तो स्वतः कीर्तनामध्ये सांगत असतो का मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मग ह्या अशा माणसाला पहिली गोष्ट कीर्तनामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणी बोलूच नका, कारण त्याची ती लायकीच नाही कीर्तन करण्याची. कारण हा तुमच्या गावागावांमध्ये भांडणं लावून देईन आणि मोकळा होईल. का जसं त्याने इथं आमच्या संगमनेरमध्ये वातावरण खराब केले, वातावरण त्यांनी संगमनेरमधलं एकदम बिघडून टाकलेलं आहे. आणि आता त्यामध्ये आणखीन आगीत तेल ओतायला परत 24 तारखेला 50 खोकेवाला परत येतो. आता 50 खोकेवाला तुम्ही तो परत समजून घ्या, 50 खोके आणि एकदम ओके असा येतोय. आता 24 तारखेला तो आल्यानंतर परत काय यांचा राडा होतोय आणि त्यानंतर परत संगमनेरचं वातावरण किती खराब होते हे आपल्याला थोड्या दिवसामध्ये कळेल. 24 तारीख म्हणजे आता 2-3 दिवसामध्ये आहे. ओके, तर एकंदरीतच आज जो संपूर्णपणे आपला निषेध मोर्चा होता, त्या सगळ्या निषेध मोर्चामध्ये जे जे आरोप बाळासाहेब थोरातांवरती लावलेले आले होते, जे काय लावण्यात आले होते, जे काही गुन्हे दाखल झाले होते, त्या गुन्ह्यामधल्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी कशा खोट्या आहेत हे सगळं पुराव्यानिशी जनतेच्या न्यायालयामध्ये ठेवलेलं आहे. आता याच्यावरती पोलीस काय ऍक्शन घेते, सरकार काय ऍक्शन घेते,
हे आता आपल्याला येत्या काही दिवसात कळेल. पण आता हे सगळं झाल्यानंतर परत त्या भंडाऱ्याची प्रतिक्रिया आली का नथुराम गोडसे व्हायला सुद्धा अभ्यास करावा लागतोय. अरे कशाचा डोंबल्याचा अभ्यास करावा लागतोय? आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा माणूस वारकरी संप्रदायाच्या लायकीचा नाहीये. वारकरी संप्रदायातल्या लोकांनीच याला या वारकरी संप्रदायातून बहिष्कृत केलं पाहिजे. तो स्वतःला हिंदू धर्म प्रचारक म्हणतो. अरे जर तू असा बरळला तर कोण आपल्या धर्मात येणार आहे? नाही येऊ शकत. प्रेम, सद्भावना तर ह्या गोष्टी असल्याशिवाय कुणीही आपल्या जवळ येत नाही. ओके, तर एकंदरीतच जर म्हणजे आजचा सगळा दिनक्रम बघितला तर हे जे आपला संग्राम भंडारे आणि या भंडाऱ्याला साथ देणारे का जे लोक आहेत त्या लोकांना नागडं उघडं करण्याचं काम आज बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे. आणि आता माझं म्हणणं होतं ते फक्त मी मांडायचं काम केले. ओके, तर आता इथे आपण थांबतोय. अर्थात हा सगळा व्हिडिओ जो होता तो सगळा व्हिडिओ जे काय दिवसभरामध्ये झालेला आहे आणि जे मला वाटतंय, कारण एकंदरीत जर आपण बघितलं की जर असं डोकं शांत ठेवून आणि कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता का जर विचार केला आणि डोकं असं शांत ठेवलं तर आपल्याला कळेल का खरं काय आणि खोटं काय. पण जर आपण आपल्या डोक्यामध्ये धर्मांधतेचा जर पगडा आहे तो जर आपण ठेवला तर मग काही उपयोग नाही. आणि खास करून जे अंधभक्त आहेत अंधभक्तांना समजणार नाहीये. ओके, कारण त्या अंधभक्तांना वाटतंय का फक्त आम्हीच हिंदू आहोत, बाकीचे हिंदू नाहीयेत. पण आता हे जे अंधभक्त आहेत त्या अंधभक्तांना हे सगळं करण्याचं जे स्वातंत्र्य भेटतंय ते स्वातंत्र्य बाकीच्या सगळ्या हिंदूंमुळे भेटते. कारण हे जे अंधभक्त आहेत ते कधी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केले नाही, कारण त्यांनी उलट गुलामी पत्करली इंग्रजांची. म्हणून आता हा विषय आहे, हा विषय अंधभक्तांच्या डोक्याचा बाहेरचा आहे. ओके, तर आता आपण इथे थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.